नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तो आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस एट 12 पॉईंट इक्वेशन इन वन व्हेरिएबल चॅप्टरमधील 5वा प्रश्न. चौथा प्रश्न आपला झालेला आहे. तर प्रश्न म्हणतो, इन अ 2 डिजिट नंबर द डिजिट ॲट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ॲट युनिट्स प्लेस. इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज 66. फाइंड द नंबर. म्हणजे प्रश्न असा सांगतो की एक 2 अंकी संख्या आहे, त्या संख्येमध्ये दशक स्थानचा म्हणजे द टेन्स प्लेस म्हणते, दशक स्थानची संख्या ही एकक स्थानच्या संख्येपेक्षा युनिट्स प्लेसपेक्षा दुप्पट आहे. आणि जर आपण एकक स्थान आणि दशक स्थान यांच्या अंकांची अदलाबदल केल्या तर जो नवीन संख्या जी भेटेल 2 अंकी संख्या ती आणि आपली ओरिजिनल पूर्वीची संख्या या दोघांची बेरीज केली असता तर बेरीज आहे 66 म्हणजे 66. तर ओरिजिनल नंबर काय होता, फाइंड द नंबर, ते आपल्याला शोधायचं आहे. तर चला शोधूया आपण. तर हाच प्रश्न मी एका पेजेसवरती लिहून घेतलेला आहे की 2 डिजिट नंबर द डिजिट ॲट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ॲट युनिट प्लेस. इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ॲडेड टू ओरिजिनल नंबर द सम इज 66. फाइंड द नंबर. तर यासाठी आपल्याला माहिती नाही आहे की युनिट प्लेसचा नंबर काय होता जेणेकरून आपण टेन्स प्लेसचा दुप्पट घेऊ शकू. तर त्यासाठी आपण काय करूया, समजूया त्या 2 अंकी संख्येमध्ये एकक स्थानची संख्या आहे x. सपोज द डिजिट ॲट युनिट्स प्लेस इज x. तर मग टेन्स प्लेसचा नंबर काय भेटणार आता. तर प्रश्नामध्ये आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की द डिजिट ॲट टेन्स प्लेस इज म्हणजे डिजिट ॲट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ॲट युनिट प्लेस. म्हणजे एकक स्थानच्या संख्येपेक्षा दशक स्थानची संख्या कशी आहे, दुप्पट आहे. तर मग आपण काय करणार की टेन्स प्लेसचा जो नंबर आहे आपला तो लिहून घेणार. म्हणजे देन द डिजिट ॲट टेन्स प्लेस विल बी काय असणार, पण 2x असणार का डिजिट? नाही. 2x कसा असू शकतो बरं? एकक स्थानची संख्या x आणि सांगितली तर दशक स्थानची दुप्पट म्हणजे 4 नाही होऊ शकत. दशक स्थानची संख्या म्हणजे जर समजा तुम्ही एक उदाहरण घेतलं 12, या 12मध्ये किंवा 12मध्ये एकक स्थानी आहे 2 आणि दशक स्थानी आहे 1. याला आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये 10+2 लिहितो. म्हणजे नेहमी युनिट प्लेसच्या नंबरसोबत 1 गुणाकारात असतं आणि दशक स्थानच्या संख्येसोबत 10 गुणाकारात असतं. मग आपण जेव्हा दशक स्थानची म्हणजे टेन्स प्लेसचा नंबरचा विचार करत आहोत तेव्हा आपल्याला त्या नंबरसोबत गुणिले 10 करावे लागेल. म्हणजे आता येणार 10 गुणिले 2x, कारण नंबर ट्वाईस सांगितलं ना आपल्याला. तर काय येणार उत्तर 20x. म्हणजे युनिट प्लेसचा नंबर आहे x आणि टेन्स प्लेसचा नंबर आहे 20x. तर यापासून आपल्याला 2 डिजिट नंबर कोणता भेटणार. द 2 डिजिट नंबर विल बी काय असणार 2 डिजिट नंबर 20x + 1x. म्हणजे या दोघांची काय करावं लागणार आहे आपल्याला बेरीज. तर काय येणार सांगा 20x आणि x म्हणजे 1x असतो तर येणार 21x. त्यानंतर आपल्याला पुढे प्रश्न म्हणत आहे की इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. इंटरचेंजिंग म्हणजे काय की अंकांची अदलाबदल. तर आपण पाहूया की इंटरचेंज म्हणजे अदलाबदल केल्यावर कोणता डिजिट मिळतो. नंबर ऑब्टेन्ड आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट. नंबर किंवा नंबर आफ्टर इंटरचेंजिंग. तर काय करावं लागणार इंटरचेंज म्हणजे जो युनिट प्लेसचा आपला x आहे त्याला आपल्याला टेन्स प्लेसला ठेवावं लागणार आणि टेन्स प्लेसचा आपला 20xला एक युनिट प्लेसला ठेवावं लागणार. म्हणजे जे 21 आहे आपलं 21चं उलटं करायचं, काय होणार 12x. हा झाला आपला नंबर आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स. मग काय म्हणतो की ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. ॲडेड टू द ओरिजिनल नंबर म्हणजे काय, हा 12x आपल्याला 21xमध्ये ॲड करावं लागतं. तर लिहून घेऊया फ्रॉम द गिवन कंडिशन. गिवन कंडिशन म्हणजे की या दोघांना ॲड करायची जी आपल्याला अट दिलेली आहे ती 12x + 21x. सम सांगितलेली आहे 66 तर इक्वल टू 66. तर आपल्याला आता भेटलेलं आहे आपलं इक्वेशन. तर दोघांचीही बेरीज करून घेऊया. 12 आणि 21ची बेरीज येणार 33 आणि xला x बरोबर 66 इक्वल टू 66. आता दोन्हीही बाजूने आपण 33ने काय करूया, भाग देऊया म्हणजे भागाकार करूया. 33 / 33 किंवा 33 भागिले 33 कटले
आणि 66 डिवायडेड बाय 33 झाले 2, म्हणजे एक्स भेटलेला आहे आपल्याला 2. तर 2 डिजिट नंबर काय भेटणार? तर 2 डिजिट नंबर काय भेटणार सांगा आता. तर 2 डिजिट नंबर होता आपला 21x. तर 21ला 21 आणि एक्सची व्हॅल्यू ठेवणार 2. 21 इंटू 2 होणार आपलं 42. तर 2 डिजिट नंबर भेटलेला आहे आपल्याला 42. तर याचप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, गणित सॉल्व करत राहा.